बाजू में, सिद्धेश्वर मंदिर के बाजू में, और बिहार मंदिर के बाजू में। अराइत इन कान अलल हुदा औ अमर बित्तक़वा अराइत इन कज़्ज़ब व तवल्ला अलम यअलम बिअन्नल्लाह यरा सदक़ल्लाहुल अज़ीम। अभी जो मैंने आपके सामने तिलावत कलाम पाक पढ़ी है, इसका तर्जमा समात फरमाइए। अपने रब का नाम लेकर पढ़ो जिसने सबको पैदा किया, इंसान को खून के लुतड़े से पैदा किया। पढ़ते रहो और आपका रब ही सबसे बढ़कर करम वाला है, जिसने कलम से इल्म सिखाया, इंसान को ऐसा इल्म सिखाया जो इंसान जानता न था। हाँ देखो अब इंसान शरारत पर उतर आवेगा, इसलिए कि अपने आप को गनी समझ लिया है। बेशक आपके रब की तरफ सबको लौटना है। क्या तुमने उसको देखा जो मना करता है मेरे बंदे को जबकि वो नमाज पढ़ता है? ज़रा देखो कि हिदायत पाकर कोई नमाज अदा करे और खौफ खुदा की ताकीद करे तो इसे क्यों कोई मना करे? भला देखो तो अगर झूठ पर कमर बांधी और मुंह फेर लिया तो क्या उसे इल्म नहीं कि अल्लाह उसे बराबर देख रहा है? इज्जत जिल्लत तेरे हाथ कौन घटाए, किसी की जान कौन घटाए, किसी की जान। नादान को इस बात का बिल्कुल नहीं पता। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। अल्लाह के हुजूर ये होता है फैसला। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। झूठी नवाज़िशात की बारिश फजूल है, झूठी नवाज़िशात की बारिश फजूल है। मुझको ज़लील करने की साजिश फजूल है, मुझको ज़लील करने की साजिश फजूल है। मेरा कदम कदम पे, हाँ मेरा कदम कदम पे मददगार है खुदा। वतुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। वतुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। नादान को इस बात का बिल्कुल नहीं पता। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। अल्लाह के हुजूर ये होता है फैसला। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। सकेंगे ऐसा भी लगता है। बहुत ही अच्छा अंदाज में वो अपने जज्बात को बताओ, दिल से कहीं बात असर करती है, ऐसा हम कहेंगे। खौला इमामुद्दीन शाहजी MA सेकेंड ईयर इन्होंने पास किया हुआ है। खौला इमामुद्दीन शाहजी नेक्स्ट, इनसे गुजारिश करूंगा कि वे सामने आ जाए। तालियां बजाने में आप इसके सारे ये हमारे खौला बाजी है इमामुद्दीन शाहजी, इन्होंने MA सेकेंड किया हुआ है और अच्छे मार्क्स इन्होंने यहाँ पे हासिल किए हुए हैं। नेक्स्ट अफशिया मोहम्मद रफीक शेख। अफशिया मोहम्मद रफीक शेख ये इन्होंने BA गोल्ड मेडल है, BA में इन्होंने गोल्ड मेडल हासिल किया हुआ है। अफशिया मोहम्मद रफीक शेख ये BA गोल्ड मेडलिस्ट है। जोरदार तालियों की जो है ये गोल्ड मेडलिस्ट है। बोलिए
इंग्लिश इतनी प्रगति झाली ये हमें यहाँ देखने मिल रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है। नेक्स्ट मोहम्मदी बाजी, जो अभी अभी हम उनका यहाँ पे एक छोटा सा बयान ही जिसे हम कहेंगे वो सुन चुके हैं। बहुत ही अच्छे अंदाज में उन्होंने जो है दीन और दुनिया की तालीम के बारे में बताया। जमीन की जीनत परहेजगारों से है, आसमान की जीनत जो है सितारों से है, और हमारे ऐसे सितारे यहाँ पर एडवोकेट साहब ने जमा किए। मोहम्मदी बाजी से गुजारिश करूंगा कि उसका इसके बाद सचिन ओबासी सर से मैं गुजारिश करूंगा कि वे अपने ख्यालात का यहाँ पर इजहार करें। सचिन ओबासी, डॉक्टर सचिन ओबासी। बकर नाईक समाजाच्या ट्रस्टमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर सर्वप्रथम मला आपल्या समाजाचे जी चिरागारी कब्रस्तान ट्रस्ट बकर कसाब एज्युकेशन सोसायटी जी पूर्ण टीम आहे तर मी आधी आभार व्यक्त करतो। Assalamualaikum everyone, and a very good evening to all my dear friends, brothers, sisters, and esteemed guests present on the stage here with me, and my wonderful colleagues who are working for the Bakar Kasab Education Committee for their hard work and their correspondence to this program. I would also like to thank all my sisters, all my relatives, and all my young friends who have presented here in this functions and has encouraged this step of being educated and uplifting our community. मैं यहाँ पे इस वजह से खड़ा हूँ आपके सामने, ये शायद अभी जो हमारे एंकर साहब ने इंग्लिश में बताया होगा, मेरा जो स्पेशलाइजेशन है वो लॉ है। मैंने लॉ के अंदर अपनी स्पेशलाइजेशन की, BLLB की, कॉर्पोरेट लॉ के अंदर मैं मास्टर्स कर रहा हूँ। मगर मेरा जो यहाँ पे आने का, आपके सामने हाजिर होने का और बात करने का जो मौका मिला है वो इसलिए नहीं मिला है। मेरा यूएस एम्बेसी की तरफ से, यूएस गवर्नमेंट की तरफ से गांधी मार्टिन लूथर किंग इंटरनेशनल कॉन्फ्रेंस जो है यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका और इंडिया की तरफ से 20 लोग सिलेक्ट होते हैं, उसके अंदर से मुझे सिलेक्ट किया गया था इंडिया की तरफ से। तो मैं चाहता हूँ कि मैं उसी की कुछ बातें आपके साथ शेयर करूँ, और जो मेरे नौजवान साथी या फिर जो मेरे माँ और बहनें यहाँ पे बड़ी तादाद से जो जमा हुए हैं, मैं चाहता हूँ कि उनके सामने जो है मैं एक मेरी छोटा किस्सा रखूँ जो मेरे ऊपर जो मैंने एक्सपीरियंस किया है, जो मैंने जाना है। जहाँ तक जब मैं मेरे BLLB के 4th ईयर में था तो बहुत सारे मेरे जो दोस्त साहब थे वो लोग इंटर्नशिप चाहते थे कि अगर मैं वकालत का कर रहा हूँ तो किसी जूनियर वकील के जो है अंडर काम करूँ, कुछ काम सीखूं उनका। तो ये जो कॉमन जो है प्रैक्टिस चलती आ रही थी, पर मेरा ऐसा ये था कि मैं इससे हटकर कुछ करूं और कुछ जो है जानूं और कुछ एक्सप्लोर करूं इस मेरे फील्ड के ताल्लुक से। तो मैंने गांधी किंग स्कॉलरली एक्सचेंज इनिशिएटिव के बारे में जब मैंने जाना तो मैंने उसको अप्लाई करना शुरू किया। मैं अप्लाई कर रहा था तब मैंने अपने जो भी स्किल्स थे वो लिखे, वहाँ पे 2 राउंड के इंटरव्यू हुए। इंटरव्यू होने के बाद में मेरा सिलेक्शन जो हुआ, जब मैं इस एक्सचेंज के बारे में पढ़ रहा था तो उतना कुछ ज़्यादा डिटेल में जो है ना वो वेबसाइट के अंदर यूएस गवर्नमेंट की तरफ से डिटेल नहीं था कि क्या होगा, कैसे होगा, और मुझे पता भी नहीं था कि ये कहाँ पहुँचेगा और ये क्या होगा। इस बारे में ज़्यादा किसी को मालूमात भी नहीं थी। बहुत हटके जो है ना एक एक्सचेंज था। जब मैं एक एक्सचेंज में सिलेक्ट हुआ और मैं पहली बार जब बॉम्बे गया, तिकडे जात नाही तर ती ह्याची चर्चा फारशी होत नाही है ना। म्हणजे
आणि मग त्यात काय होतं की म्हणजे त्यात बऱ्याच वेळा तुमच्यात पण म्हणजे जे काही ठराविक समाज हिंदू समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्याकडं म्हणजे पूर्वीच्या काळी समजा ब्राह्मण समाज होता, काही प्रत्येक राज्यामध्ये काही समाज ज्यांच्याकडे जमीन आहे, मग त्यांची पण प्रगती होणं साहजिक असतं. परंतु बरेचसे असे समाज असतात की त्यांच्याकडं कुठलंच असेट नसते, म्हणजे जमीन नसते, त्यांच्याकडे शिक्षण पण नसतंय. आता एक्झाम्पल आता हिंदू समाजामधला ब्राह्मण समाज आहे, त्यांच्याकडे जमिनीची धारणा नसते, परंतु त्यांच्याकडं हिस्टॉरिकल त्यांच्याकडे शिक्षण असल्यामुळं त्यांच्या विद्वतेच्या ते पुढे गेलेले आहेत. मुस्लिम समाजामध्ये पण एवढ्या मोठ्या स्तरावर एवढे वेगवेगळे समाज आहेत आणि त्यांचे पण एवढे टप्पे की मला सुद्धा आता माझं जवळ 40 वर्ष झालं, पण मला पण माझा कधी एक्सपिरियन्स एवढा आला नाही. मला खरंच वाटते आणि म्हणजे आपल्यासारख्या छोट्यासारख्या समाजानं एवढ्या मोठ्या, आणि मला विशेष वाटते की एवढ्या मोठ्या संख्येने महिलाही आले. आणि आता टाइम झाला जवळजवळ 9 वाजले. आपल्याकडे नॉर्मल म्हणजे 7 वाजले की महिलांना त्यांचं घर जेवण ह्याच्यातून सुटका नसते. जवळजवळ 80% महिला मला या ठिकाणी दिसत आहेत. मला सर्वप्रथम त्याचा आनंद झाला. इतक्या मोठ्या प्रमाणावर मी अजून माझ्या मित्र आता बोलले, ॲडव्होकेट होते ते बोलले, म्हणजे बऱ्याच वेळा आपण शिकतो, त्या शिकण्याचा अर्थ असा नसतो की आपल्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे. आपण शिकल्यानंतर काय होतं की अज्युम करा की आपल्याकडे तुमचा टिपिकल जे ट्रॅडिशनल व्यवस्था आहे, तर तो तुमचा जो एखादा मुलगा असेल किंवा एखादा असेल तो ट्रॅडिशनल ते फॅक्टरीमधून बाहेरच येत नाही. किमान तो शिकला म्हणजे काही शिकला असेल तो, तर त्याला किमान बाहेरचं जग कळतं. त्याला एखादा छोटा मोठा उद्योग, शहरामध्ये काय असतं की तुम्ही छोटा मोठा उद्योग करू शकता, यात काही म्हणजे कोणाला काय कशात कधी काहीतरी स्कोप लागला असं नाही की कोणी कुठल्या लेवललाही जाऊ शकतो. उद्योगधंद्यामध्ये असं नाही की तुमच्याकडं थोडंफार स्किल असलं, तुम्हाला कम्युनिकेशन करता आलं, थोडंफार तुम्हाला सपोर्ट मिळाला, तर तुम्ही म्हणजे त्या शिक्षणाचा अर्थच नाही तुम्हाला नोकरीच लागली पाहिजे. शिक्षणाचा अर्थ आहे तुमचं स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. तुम्हाला उद्योगधंदे असतील किंवा इतर कुठल्या ज्याच्यामुळं तुम्हाला तुमचा अल्टिमेटली काय असतं की आपल्याला आपलं स्वतःच्या परिवाराचं पालनपोषण चांगलं करता आलं पाहिजे, शिक्षण देता आलं पाहिजे, हेच कुठल्याही व्यक्तीचं उद्देश असते. परंतु काय मी बघितलं आपल्या बऱ्याच वेळा काय होतं, समजा टिपिकल तुमच्याकडे जो ट्रेडिशनल व्यवसाय करण्याचा जो वेळ आहे, तुमचा जो व्यावसायिक असेल, तो सकाळी तुम्हाला म्हणजे 7 वाजल्यापासून रात्री दुकान किती वाजेपर्यंत चालतं, 10 वाजेपर्यंत तो घरीच नसतोय आहे ना. तो तुझ्या मुलांकडे बघणार कधी. मला वाटतं विशेष त्यामुळे आपल्या महिलांचं विशेष जबाबदारी आहे की समजा जर पुरुषांना जर पूर्ण वेळ जर ते बाहेरच राहत असतील, कारण दिवसभर ते गिराईक चालू गेले की परत ते बकऱ्या आणायच्या, ते कापायच्या, ते कट करायच्या, म्हणजे त्यांना सुट्टीच नाही. त्यामुळं मुलांवर लक्ष द्यायला, आपण ज्याला म्हणतो मुलांवर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे लक्ष द्यायचं म्हणजे काय द्यायचं, शाळेत गेलाय का सगळ्यात बेसिक आहे पहिल्यांदा. गेल्यानंतर तो जे शाळेत शिकवतात अभ्यास करतोय का, रोज किमान तास 2 तास बसून तो त्या परीक्षेमध्ये काय तिथं प्रोग्रेस होती, नसेल कमी जास्त असेल तर त्याला क्लास लावा, आपण स्वतः थोडंसं लक्ष द्या है ना. त्याच्यामध्ये विशेष मला वाटतं महिला एवढ्या मोठ्या आल्यात आणि ते खरंच महिलांचं खरंच मोठं योगदान आहे. कारण शेवटी जेव्हा तुमच्या जे हजबंड असतील त्यांना जर पूर्ण वेळ तुम्हाला देता येत नसेल तर महिलांना खरंच अतिशय महत्त्वाचा रोल, म्हणजे अगदी माझ्या आईचं एक्झाम्पल सांगतो मी की म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत वगैरे होतो तर तेव्हा रोज आम्ही अभ्यास करतोय का नाही करतोय, हे सगळं लक्ष आमच्या आईचं असायचं. म्हणजे माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे, MD मेडिसिन आहे. आमच्या घरी पण असं काही लय मोठं काही आमच्याकडे ऊस आहे असं काही मोठं नाही, पण आमच्या घराकडं शिक्षणाचं थोडंसं आमच्याकडं हे आहे. मोठा भाऊ डॉक्टर झालेला आहे, माझी बहीण पण CUP मध्ये इंजिनियर झाली. पण ओव्हरऑल म्हणजे आमच्या घरात वातावरणाचं शिक्षणाचं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जसं म्हणलं की महिलांचा म्हणजे आईचा आमच्या रोल याच्यामध्ये खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे मला वाटतं की आणि कसं असतं एका पिढीत बदल होत नाही. म्हणजे मला कायम बरेचसे वेळा लोक चर्चा करतात की रिझर्वेशनचा एक मुद्दा येतो, रिझर्वेशन किती दिवस द्यायचं, हा असा एक विषय आहे. कारण काय होतं की समाजात समजा 100 लोक आहेत, त्या 100 लोकांमधले एखाद्यानं रिझर्वेशन दिलं असतं तरी तिथल्या 10% लोकांनाच पहिल्या 20-25 दिवसाचा फायदा होतो. पुढच्या पिढीला जो फायदा घ्यायचा आहे ते घ्यायला त्यातून बाकीचा 90% समाज त्या लेवलला आलेलाच नसतो. आपण काय म्हणतो की रिझर्वेशनचा फायदा कधी होईल, की त्याने परीक्षा दिली, तो परीक्षा देण्यापुरतं शिकलाच नाही, तो रिझर्वेशनचा लाभ पडून घेईल. त्यामुळं समाज बदलण्यासाठी तुमचे ट्रॅडिशनल जे काय हे आहे ते बदलण्यासाठी सुद्धा किमान 50 वर्ष 100 वर्ष मोठा काळ लागतो. त्यामुळे जर मला वाटतं विशेष तुमच्या कम्युनिटीने असं किमान तुम्ही, आणि कसं असतं आपल्या बऱ्याच वेळा वाटतं की कार्यक्रम घेऊन काय होतं, त्या बसलेल्या मुलांपैकी किमान 2 मुलांना तरी वाटतं की बघून असं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. जर त्याला वाटतं की ते बकरे कापायचे आणि तेच करायचं आहे तर ते तर त्याला काही सांगायची गरजच नाही.
परंतु ह्या अख्ख्या तुम्ही हा कार्यक्रम घेतला, ह्या एवढ्या कार्यक्रमामधल्या 2 मुलांनी जरी लोकांनी घेतले की मला यातनं काहीतरी चांगलं व्हायचंय, तर सुद्धा हा आपण केलेला कार्यक्रम ते कारणी लागला असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मला दुसरी कसं असतंय की आता मी समजा स्वतः आणि आईची परीक्षा वगैरे दिली तर मी कोणाला तरी बघून झालेलोच असतो ना. समाजात कसं असतं की आणि आपल्या जवळचा आपल्या बरोबरचा झाला की तो कॉन्फिडन्स जास्त असतो की बाबा आपल्या शेजारचाच होता, आपल्या सारखाच होता, तो आपल्या कम्युनिटीमधूनच होता, त्याने काय चांगलं शिक्षण घेतलं, चांगला अभ्यास केला, त्यामुळे तो झाला. तर पुन्हा एकदा मला वाटतं जे कुणी अजून पण ज्या आपल्या विद्यार्थ्यांचं सत्कार केल्याचं मी अभिनंदन करतो. आणि मला विशेष आनंद होतोय की इतकी छोटी कम्युनिटी सुद्धा तुम्ही एज्युकेशनसाठी तुम्ही ट्रस्ट स्थापन केलेली आहे, त्यांना स्कॉलरशिप वगैरे देताय. आणि तुमचा चांगला तुम्हाला तुमची जी काही तुम्ही केसबद्दल सांगितलं तर नंतर येऊन भेटा मला. सोलापुर का विकास हो और सोलापुर के अंदर ज्यादा से ज्यादा तुम्हारा जो है महानगर पालिका का योगदान हो, ये उनकी तुम्हारी कोशिश रही. मैं सर को एक तवज्जो दिलाना चाहूंगा. कॉलेज के बाजू में सोलापुर के शहर के अंदर 45-45 एकड़ लैंड है. ये लैंड हमारे बिलिंग के अंदर चली गई थी. हमने 25 साल सरकार से लड़कर वहाँ पे आया और वहाँ पे गवर्नमेंट गैजेट के साथ ये लैंड रिजर्व हो गई. इसके अंदर सर 2.5 एकड़ के अंदर हॉस्पिटल और कम्युनिटी हॉल है. यहाँ पे सर 4 एकड़ के अंदर पॉलिटेक्निकल कॉलेज है. 2.5 एकड़ के अंदर तुम्हारा जो है गर्ल्स स्कूल और हॉस्टल है. 4.5 एकड़ के अंदर बॉयज स्कूल और हॉस्टल और जिमखाना, ऐसे मल्टीपर्पज एजुकेशनल और हेल्थ के लिए रिजर्व जगह है. लेकिन सर हम पिछले तुम्हारे 10-12 साल से हम लड़ रहे हैं कि हमारे जमीन पर बहुत बड़ा अतिक्रमण हुआ है, इलीगल कंस्ट्रक्शन हुए हैं. जब यहाँ पे गुड्डेवाल साहब आयुक्त थे तो उन्होंने नोटिस भेजी थी और वहाँ के जो हमारे किराएदार हैं वो वक्त ट्राइब्यूनल के अंदर गए हैं. एक टेटस को लिया है मामूली आधे लोगों ने, और उसको लेकर वो जो इलीगल बांधकाम है वो बांधकाम वहाँ पे वैसा ही है और इसके करीब करोड़ों रुपए का लॉस वहाँ पे हो रहा है. तो वो भी एक ये है कि आज जो सरकार, केंद्र सरकार जो वक्फ एक्ट में जो बदल लाना चाहती है कि वक्फ प्रॉपर्टी का डेवलपमेंट होना, विकास होना, उसकी आमदनी होना. लेकिन हमारी इतनी बड़ी प्रॉपर्टी है, लेकिन वहाँ पे जो किराएदार हैं, जो पुराने किराएदार, हमारा जो किराया आने वाला है वो किराया तुम्हारा जो है सालाना महीना जो है ना 1 लाख रुपए किराया आता है. वो भी पिछले तुम्हारा जो है 6 साल से वो लोग किराया देना बंद करे. यहाँ सोलापुर शहर के बड़े बड़े लैंड माफिया वहाँ पे कब्जा करके बैठे हैं, जो बड़े बड़े पैसे वाले हैं. और उसी तरह से सर आज जो हमारा एजुकेशन हमारा बैकवर्ड है, आज हमारी बकरबता खाटी जमात जो है, आज ये जमात के अंदर अगर वो मसला हो जाएगा तो हमारे अंदर हर महीना कम से कम उसका डेवलपमेंट होगा तो हमको कम से कम 50 से 1 करोड़ रुपए तक का इनकम हो जाएंगी. और हमारे बच्चों का स्कॉलरशिप, हमारे बच्चों का एजुकेशन, हमारे जगह का डेवलपमेंट हम खुद कर सकते हैं इंशाल्लाह. तो मैं आज यहाँ से मंच से मैं आपको ये करता हूँ सर कि आप हमारा साथ दीजिए, हमारा लीगल डॉक्यूमेंट चेक कीजिए और हमारे जमीन को जो है अधिकार मुक्त कीजिए. और उस जगह पर डेवलपमेंट होने का एक जो आधार स्तंभ है, एक मार्गदर्शक है, वो डॉक्टर सचिन ओवरकर सर बनना चाहिए. ये हमारे